नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। काल पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडल्यानंतर मात्र आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, किंबहुना राजकीय सभांचा आजचा दिवस आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अहमदनगर दौरा आज आहे। तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ नांदेडमध्ये धडाडणार आहे। संध्याकाळी ठीक 5 वाजता मौंढा या मैदानात राज यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय। तर शरद पवार यांची सांगली तासगाव इथं सभा होतीये। साताऱ्यात युवा सेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित असणार आहेत। या सभेकरता भाजप, शिवसेना, रिपाई, रासपा आणि रयत क्रांती महायुतीचे उमेदवार डॉक्टर प्रीतमताई मुंडेंसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले, पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत अंबाजोगाईमध्ये सभा आहे। त्यामुळे आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा किंबहुना सभांचा दिवस असणार आहे। त्यामुळे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुद्धा झाडल्या जाणार आहेत आणि मोठ्या प्रमाणावर प्रचाराचा धुरळा सुद्धा उडणार आहे। मोदी नगरमध्ये आज जाहीर सभा घेणार आहेत। नगरमधून मोदी विरोधकांवर काय शरसंधान टाकतात हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असेल। अहमदनगर इथं भाजप उमेदवार डॉक्टर सुजय विखेंच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींची प्रचार सभा होणार आहे। नगरमधल्या निरंकारी भवनच्या मैदानावर ही सभा होईल। या सभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपवासी होणार का याकडे मात्र सगळ्यांचंच लक्ष लागलंय। मुलगा सुजय विखेंनी भाजपमध्ये प्रवेश करून नगरमधून तिकीट मिळवलं आणि यानंतर राधाकृष्ण विखेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला मात्र उधाण आलंय। मुलाच्या प्रचारासाठी राधाकृष्ण विखेंनी भाजपच्या बैठकीत हजेरी लावल्याचे फोटोही प्रसिद्ध झाले आहेत। याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया आमचे प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी साहेबराव कोकणे यांच्याकडे। साहेबराव, काय अधिक माहिती या संदर्भात? आज राधाकृष्ण विखे पाटील कमळ हाती घेणार का? सगळ्यांच्याच नजर आहेत। कारण आजच्या सभेमध्ये नरेंद्र मोदी काय बोलतात हे पाहावं लागेल। कारण शरद पवार विरुद्ध विखे अशी ही लढत होणार आहे। त्यामुळे विखेंच्या प्रचारासाठी ते येत आहे, सुजय विखे यांच्या। त्यामुळे शरद पवार मोदी काय बोलतात हे पाहावं लागेल। आणि प्रामुख्याने चर्चा अशी होत आहे की विरोधी पक्षनेते ते आहे स्टार प्रचारक काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील याच्यामध्ये प्रवेश करणार का सभेमध्ये? तर एकूणच पाहिलं तर ते या सभेमध्ये ते प्रवेश करणार नाही असं सूत्रांकडून माहिती मिळत आहे। अनेक दिवसापासून अशी चर्चा होती की राधाकृष्ण विखे पाटील भाजपात प्रवेश करणार त्या अहमदनगरच्या सभेमध्ये, परंतु बीजेपीचे जे कार्यकर्ते आहेत, जिल्हाध्यक्ष वगैरे आहेत, त्यांच्याशी बोलणं आलं त्यावेळेस ते म्हणताय की कुठल्याही प्रकारचा राधाकृष्ण विखे पाटील प्रवेश करणार नाही। परंतु डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचारामध्ये विखे पाटील सक्रिय आहे, राधाकृष्ण विखे पाटील। त्यामुळे गेले 4-5 दिवसापासून ज्या बीजेपीच्या बैठका होत आहेत नगरमध्ये त्या सर्व बैठकांना राधाकृष्ण विखे पाटील हे उपस्थित होते। तसे फोटो हे व्हायरल आलेले आहे। त्यामुळे आजच्या त्या राधाकृष्ण विखे पाटील प्रवेश करणार का याच्यावर तरी प्रश्नचिन्ह झालेलं आहे। त्यामुळे या सभेमध्ये जवळपास मोदी शरद पवार काय बोलताय आणि कशी त्याला उत्तर देतात हे पाहावं लागेल। आज जवळपास 11 वाजता ही सभा सुरू होईल, 1 तास भाषण चालेल। त्यानंतर जवळपास हा जो मंडप टाकला आहे याच्यामध्ये 2.5 लाख लोक बसतील असा हा मंडप आहे शहराच्या ठिकाणी। त्यामुळे मोदी ठीक 11 वाजता या ठिकाणी